पण मात्रेंचं मनापासून आभारी आहे की तुम्ही लोकांसमोर त्यांचीच सत्ता, जे त्यांच्या सत्ताधारी पक्ष आहेत ते मतदानामध्ये चोरी करतात, जो सन्माननीय राजसाहेबांचा आणि विरोधकांचा सगळ्यांचाच आरोप आहे, त्या आरोपाला त्यांनी ते खरे आरोप करतायत हे आज दाखवून दिलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन। 17,000 कोटी मतदान हे बदलापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नोंदवले गेलेत आणि ते सगळे मतदान हे मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण ह्या भागातनं नोंदवले असा त्यांचा आरोप आहे। सो उद्या मी राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहोत। आम्ही त्यांना त्यांची बाईट, त्यांनी जे काही पत्रकारांना बोललेले ते त्यांना देणार आहोत आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची आम्ही करणार आहोत, जेणेकरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्तेतलीच लोक आज बोलतात की आमची फसवणूक होते, मतदान खोट्या याद्या बनवल्या जात आहेत। सो वामन मात्रेंनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी याच्यासाठी उद्या आम्ही पोलीस आयुक्तांना आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत। आपण जर बघितलं राज ठाकरे यांचा मेळावा पार पडला आणि त्यामध्ये मतदार यादी हा स्वच्छ करा, यावर आता मंत्री नितेश राणे म्हणतात पहिले राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासावं। मग तुम्ही काय करणार? सगळं काही आलं नितेश राणेंचं की मोहल्ला मोहल्ला मोहल्ला। अहो सत्तेत तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय सगळ्या गोष्टी करायला? एवढीच हिंमत आहे ना तर तुम्ही पण मोहल्ल्यात जा, तुमचं सगळं खातं घेऊन जा आणि तुम्ही बघा, ज्या वेळेला मोहल्ल्यात निवडून यायची आमची वेळ असेल त्यावेळेला आम्ही तेही करू। माझं मत आहे की घडलेल्या गोष्टी खऱ्या आहेत ह्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मतदान वाढल्याच्या नंतर तो अचानक कसे काय एवढे मतदान आले? अचानक एवढी मतदानाची संख्या वाढली कशी शहरांमधली? कारण कुठली तरी ती कमी झाली असेल ना। सो हे सगळं नितेश राणे हे निवडणूक आयोगाला आम्ही बोलल्याच्या नंतर त्यांच्या पोटात दुखतं। हे काय निवडणूक आयोगाचा आणि सत्तेचा काय घोळमेळ आहे कळत नाही। निवडणूक आयोगावर बोललो की ते मुसलमानांवर येतात, मस्जिदीवर येतात। माझं मत आहे आम्ही फेअरनेस मागतोय ना, आम्हाला खऱ्या मतदार याद्या द्या, जय पराजय जे होईल ते आम्ही बघायला तयार आहोत। पण काही झालं की निवडणूक यादीमधला घोळ ज्यावेळेला आम्ही समोर आणतो त्यावेळेला हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न यांचा सतत असतो। एवढ्याच आम्हाला 10 वेळा सांगताय ना, मग एकदा तुम्ही पण मस्जिदीवर जाऊन बघा, हनुमान चालीसा बोलून बघा। फक्त आम्हाला सल्ले देत बसू नका। तुम्ही एकदा अचानक नितेश राणे आज असे पण म्हणालेत ना का हनुमान चालीसा आम्ही बोलू, एकदा तुम्ही हनुमान मस्जिदीत जाऊन बोलून दाखवा, मग आम्ही मोहल्ल्यामध्ये जाऊन मतदान याद्या चेक करू। सर नरेश मस्के म्हणतात की संदीप देशपांडे काय महापौर ठरवणार का ठाण्यात? हो, बोलते ते राहायला आलेत का ठाण्यात? माझं मत आहे राहिला जरी नाही आला तरी पक्षाचा नेता आहे, ठीक आहे, आणि ठाण्याचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच ठरवणार। 2012 विसरू नका, कमी होतो, पण आम्ही जर त्यावेळेला पाठिंबा दिला नसता तर शिवसेनेचा महापौर बसलाच नसता, बरोबर आहे। सो आम्हाला काही अशा सल्ले देऊ नका जेणेकरून तुम्हाला अडचणी येतील भविष्यात। हां, माझा नरेश मस्केंना सल्ला आहे, नरेश मस्के साहेब, संदीप देशपांडेंचा मला फोन आला होता लोकसभेच्या वेळेला आणि सांगितलं नरेश आपला आहे, नरेशचा प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तो संदीप देशपांडे पुढचा महापौर ठाण्यातला ठरवेल।